हरिओम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. चैत्र शुक्ल नवमीला आपण रामनवमी साजरी करत असतो. रामनवमी म्हणजेच प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो. तर हे रामनवमीचे व्रत कसे करावे, रामनवमीच्या दिवशी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची, कुठला नैवेद्य अर्पण करायचा, अगदी साध्या सोप्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. सेवा केल्यामुळे आपल्याला रामनवमीचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. तर बघा, रामनवमी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि खूपच शुभ दिवस आहे. कारण ह्या दिवशी आपली प्रभू श्रीरामांचा जन्म झाला, त्यामुळे हा दिवस खूपच पवित्र दिवस आहे. या दिवशी कौसल्येने प्रभू श्रीरामांना जन्म दिला होता, म्हणूनच दिवस खूप शुभ आहे. या दिवशी बरेच जण व्रत उपवास करत असतात. तर चला आपण व्रत कसे करायचे ते पाहू. रामनवमीच्या दिवशी आपल्याला सकाळीच उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. घरात गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून घर पवित्र करावे. दारात सडा रांगोळी घालावी आणि देवघर स्वच्छ करून फुलाचे तोरण, आंब्याचे पानाचे तोरण लावावे. दाराला पण आंब्याचे तोरण लावावे. असे शुभ दिवशी केल्यामुळे त्या दिवसाचे फळ आपल्याला मिळत असते. तुमच्या घरात श्रीरामांचा फोटो असेल किंवा विष्णूंचा देखील फोटो असेल, तर त्या फोटोला पुसून घेऊन त्यावर तुम्ही पूजा करायची आहे. त्या फोटोचा मान सन्मान तुम्हाला करायचा आहे. जर तुमच्या घरात मूर्ती असेल, तर तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता. तुम्हाला रामरक्षा पाठ असेल, तर तुम्ही अभिषेक करताना रामरक्षा म्हणू शकता. नसेल तर मोबाईलवर लावून तुम्ही अभिषेक करू शकता. हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. फूल हार अर्पण करायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळावी आणि अगदी तुम्ही साखर बत्ताशाचा नैवेद्य दाखवायचा. या दिवशी तुम्हाला जमत असेल तर उपवास करावा, नसेल तर पूजा अगदी श्रीराम जन्म होईपर्यंत उपवास धरावा. तुम्ही प्रभू श्रीरामांना फळाचा नैवेद्य दाखवू शकता. यथाशक्ती तुम्ही जे आपल्या घरात आहे ते तुम्ही त्या ह्याचा नैवेद्य दाखवू शकता. अशा साध्या सोप्या पद्धतीने श्रीरामाची पूजा करायची आहे. या दिवशी जर तुमच्याकडे उपवास नसेल, तर तुम्ही जो स्वयंपाक केलेला आहे त्या गोडाचा पदार्थाचा ठेवून नैवेद्य दाखवावा. तर बघा, रामनवमीच्या दिवशी काय केले गेले पाहिजे आणि काय नाही केले गेले पाहिजे ते पाहू आपण. तर बघा, या दिवशी उपवास ठेवा. काही बऱ्याच ठिकाणी भजन, रामरक्षा पठण असते. तर ते सगळ्यांनी रामरक्षा पठण सगळ्यांनी आवर्जून पठण करावे. जसं तुम्हाला जितक्या वेळेस करता येईल तितक्या वेळेस पठण करावे. तुम्ही स्वतः म्हणलं तरी चालेल, नाहीतर तुम्ही मोबाईलवर लावू शकता. या दिवशी एकतरी रामरक्षा म्हणा. याचा आपल्याला खूप फायदा होईल. याबरोबरच तुम्हाला हनुमान चालीसाही म्हणायची आहे. कारण जिथे प्रभू श्रीराम असतात, तिथे हनुमान असतात. त्यामुळे या दिवशी हनुमान चालीसा म्हणावी. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला गरजूंना दान करायचे आहे. यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. मंदिराबाहेर गरीब लोक असतात, त्यांना तुम्ही पाणी देऊ शकता किंवा काही खायला देऊ शकता, वस्त्रदान करू शकता. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दान करू शकता. तर बघा, आता या दिवशी कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत? या दिवशी घर पावित्र्य राखावे, घरात किरकिर नसावी, घरात प्रसन्न वातावरण ठेवावे, कोणाचा अपमान करू नये, कोणाला अगदी मोठ्या स्वरात बोलू नये. हे अगदी साध्या भोळ्या मनाने श्रीरामाची पूजा जो कोणी करेल त्याला मनोकामना श्री राम बरोबर पूर्ण करतातच. त्यांना त्यांच्या सेवेचे फळ मिळतेच. प्रभू श्रीराम कोण आहेत? तर विष्णूंचे एक रूपच आहे. श्रीराम श्रीरामनवमीचे महत्त्व काय आहे? तर ते बघू. पुराणातील आख्यायिकेनुसार लंकापती रावणाच्या अत्याचाराला संपवून टाकण्यासाठी भगवान विष्णूंनी श्रीरामाचा अवतार घेतला होता. भगवान राम हे विष्णूचे 7वे अवतार आहेत, असं म्हटलं जातं. जो त्रेतायुगामध्ये धर्माच्या स्थापनासाठी पृथ्वीवर अवतरला होता, ते याच दिवशी सर्वजण भगवान रामाचा जन्मदिवस आनंदाने साजरा करत असतात. भगवान रामाने लंकेवर विजय मिळवण्यासाठी माता दुर्गेची उपासना केली होती. या दिवशी अयोध्येमध्ये चैत्र शुक्ल जागेचा आयोजन केले होते. म्हणून या दिवशी श्रीरामनवमी साजरी केली जाते. तर अशा प्रकारे रामनवमी साजरी करतात आणि सगळ्यांना शुभेच्छाही देतात. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर माझा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम. जय श्रीराम.